बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि सलमान खान यांचा 1994 साली प्रदर्शित झालेला हम आपके है कौन हा चित्रपट कोणी पाहिला नसेल असं होणारच नाही। या चित्रपटाला आता 30 वर्ष पूर्ण झालेत, मात्र आजही प्रेक्षक तितक्याच आवडीने हा चित्रपट पाहतात। बॉलिवूडच्या सुपरहिट जोडीमध्ये निशा प्रेमचं नाव आवर्जून घेतलं जातं। त्यांचा चाहता वर्ग देखील मोठा आहे। माधुरी आणि सलमान या भूमिकांमध्ये खूपच शोभून दिसले होते, पण तुम्हाला माहिती आहे का की निशाच्या भूमिकेसाठी माधुरी ही दिग्दर्शकाची पहिली पसंती नव्हती। हा खुलासा केलाय स्वतः चित्रपटाचे दिग्दर्शक सूरज बडजात्या यांनी। सूरज बडजात्या आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांनी अलीकडेच इंडियन आयडल 15 या रिएलिटी शो मध्ये उपस्थिती दर्शवली होती। त्यावेळी सूरज यांनी एक खुलासा केलाय की हम आपके है कौन साठी करिश्मा ही त्यांची पहिली पसंती होती। निशाच्या भूमिकेसाठी करिश्माची निवड का झाली नाही आणि माधुरीला हम आपके है कौन का मिळाला याचे कारणही त्यांनी सांगितलं। बडजात्या म्हणाले की करिश्माने मला प्रेम कैदी दाखवण्यासाठी फोन केला होता। प्रेम कैदी हा करिश्माचा सिनेमा होता, तिचा तो पहिला सिनेमा होता आणि मी जाऊन तो पाहिला। परत आल्यावर मी माझ्या वडिलांना सांगितलं की मी करिश्माचा प्रेम कैदी हा चित्रपट पाहिलाय, तिच्यात खूप क्षमता आहे, खूप एनर्जी आहे, आपण हम आपके है कौन हा सिनेमा लिहितोय, तर त्यासाठी करिश्माला बोलून पाहूयात। त्यावेळी माझ्या वडिलांनी मला एक खूप योग्य गोष्ट सांगितली होती। त्यावेळी सूरज यांचे वडील राजकुमार बडजात्या यांनी त्यांना सांगितले होतं की करिश्मा अजूनही लहान आहे आणि मोहनीश यांच्या बाळाला स्वीकारण्यासाठी ती तिच्या प्रेमाचा त्याग करण्यास तयार आहे असे आपल्याला दाखवायचे। एका तरुण लहान मुलीवर हे खूप मोठं ओझं होईल, म्हणूनच आपल्याला अशा व्यक्तीची आवश्यकता आहे जी जबाबदारी तिच्या खांद्यावर पेलू शकेल। बडजात्या यांनी सांगितलेल्या या किस्स्यानंतर करिश्मालाही आश्चर्य वाटलं। यावर करिश्मा म्हणाली की जर वयाने मी मोठी असती तर आज हम आपके है कौनची निशा मी असती, अशी भावना तिने यावेळी व्यक्त केली। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा। यासाठी लोकशाही फ्रेंडलीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।